बच्चन साहेबांसमोर म्हणजे बच्चन साहेब त्यांच्या बंगल्यात तू मामलो बाप लागते हाय कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं अमिताभ बच्चन असं मी त्यांच्यासमोर परफॉर्म केलं. ते माझ्या आयुष्यातलं आतापर्यंत आयकॉनिक कॅरेक्टर. अरे तो जबाब काय त्या प्रिया आपणला राग देऊन बसतो विसतो बोलावं लागेल तर मी तिथेच बोललो करीन नसतं. परत तो व्यक्ती खूप कमाल आहे. म्हणजे ते नेहमी सांगायचे मला की तुझे सगळे पंचस वाजले पाहिजे सिद्ध्या. त्याचं रितेश देशमुख सर रोहित शेट्टी सर त्यांच्या सेटवर रणवीर सिंग असतो आणि सिद्धार्थ पण रणवीर सिंग असतो. आमची मैत्री घट्ट आहे का तर नाही पण आम्ही एकत्र को आर्टिस्ट म्हणून कमाल आहोत. माझ्यासाठी माझे आई वडील ते आहेत हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तर एके दिवशी मला फोन आला सिद्धार्थ जाधव हा असं तुम्हाला बघायचं आहे माझ्यासोबत कोण आहे कोण आहे कोण आहे कसं आहे हे ते काय ना यार मला कळत नाही. या सोशल मीडियामुळे ना एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या अरे तेव्हाचा आवाज तो जो होता ना जत्रा असं काहीतरी होतं ना ते आपलं खरं आपलं माहिती नव्हतं ना भाई पिचिंग काय असतं. आपण थिएटरवाले सगळे त्यामुळे म्हणजे गंमत आहे त्या आवाजाची. आता तो आवाज जरा फुटलाय ना आता मी तुझ्याशी कसं आहेस बरं आहेस या सगळ्या लेवल बोलू शकतो. तेव्हा फक्त आम्ही ना आपण सो जत्राच्या याची गंमत आहे. जत्राला एक सिक्वेन्स आहे जिथे भरत जातो सर आतमध्ये झोपलेले असतात आणि प्रिया बेर्डे मॅम दरवाजा उघडतात विचारतात कसं आहे पाहुणं आणि मग त्याचा दरवाजा उघडू येतो आणि कसं आहे पाहुणं हा आता बरं आहे मी तुम्ही नाही पाहुणं हा बरे तर ते हा आता बरं आहे मी आहे ना ते पायलट मग हा आता बरं आहे मी असं काहीतरी तर माझा असा आवाजच नाही लागायचा रे हा आता बरं आहे मी असं लागायचं. तर ते आराधना स्टुडिओ आहे अंधेरीला तिकडे डबिंग व्हायचं. सो तो कसं आहे एंटर केले ना तो त्यांचा लॉबी सारखा भाग आहे आणि वर ते थिएटर आहे. तर मी जेव्हा यायचो तेव्हा समोर मला केदार सर दिसायचे. तर मी दरवाजा उघडायचे केदार सर बोलायचे डायलॉग बोल हा आता बरं आहे मी आवाज नाही घरी जा तिथूनच घरी जायचो मी. तर तो जो सूर आहे ना हा जो तो आता इतक्या वर्षांनी सोशल मीडियावर त्याचं एक कधी डीजे रिमिक्स निघालंय त्या डायलॉगचं हे सगळं पण हे सगळं ना हे केदार सरांचं माहितीये का तुला. तो जो बकुळा नामदेव घोटाळ्याचा तो एंट्री शॉट आहे ना करेक्ट की ते विसरभोळे कॅरेक्टर आहे आणि तो बोलतो तुम्हाला दाखवतो आणि ते एकटंच बघतं कसं आहे आणि पण तुम्हाला परत दाखवतो कसं आहे साहेबांना दाखवतो त्यावर पण कसं आहे त्यांचं भरत सरांनी मस्त टाकला होता नाम्या कसं आहे तुझं रत्न आणि मग ते दाखवतो आपण. ते केदार शिंदे सरांचं आहे ते ट्रूपच होतं ना तुमच्या सगळ्यांची ती गँगच होती असं पण म्हणू शकतोय. म्हणजे खरं केदार शिंदे सरांचा वगैरे सगळे ते गँग तुमची मग त्यात भरत दादा असो अंकुश दादा असो हे सगळे. बरं ही गट्टी जमली कशी सगळ्यांची मला ती पण स्टोरी ऐकायला आवडेल. म्हणजे मिल वर्कर्सचे मुलं मी खूप लेट जॉईन झालो. म्हणजे मी 2001-2 ला जॉईन झालो त्याच्या अगोदर त्यांची गट्टी घडलंय घडलं बिघडलं हसा चकटफू लोचा झाला रे या नाटकांमध्ये. पण त्यांची मैत्री कमाल आहे रे ते कमाल आहे ते. पण मी त्यांच्यात इन झालो आणि म्हणजे भरत सर तर तो माणूसच कमाल आहे ते लगेच. मी खरं पॅडीमुळे इन झालो. कारण मी नाटक करतो तुमचा मुलगा करतो काय देवेंद्र पेम सरांचं ते पॅडी बरोबर करत होतो. मग पॅडी हसा चकटफो करत होता ते अण्णा बंड्याची जोडी वगैरे. पॅड्यावर काहीतरी जायचो आणि मग एखाद्या एपिसोड उभा राहायचो मी की आपला मित्र आहे. कारण तेव्हा व्हायचं ना रे ते किंवा पॅडीमध्ये त्या ईटीव्हीवर एक सिरियल चालायची आपण यांना हसलात का स्किट चालायचे त्या टाइमपास ते पॅड्यामुळे ते पॅड्यामुळे ओळख झाली. पण भरत सर अंकुश दादा किंवा विकास कदम ही सगळी गँग होती. रसिका जोशी मॅम अतिशय नाईक मॅम बरोबर. तर मग ते मी घुसलो त्यांच्या कारण आपण एकांकिका स्पर्धेतले त्यावेळी बिंदा असतं म्हणे आणि जे ते करायचं ना त्यावेळी ते इम्प्रेस होतोच. तर त्यांच्यावर राहून मग भरत सरांनी खूप खूप ग्रूम केलं. म्हणजे जत्राच्या वेळेला तर मी त्याच्या अगोदर फक्त लोचा झाला रे केलं पण जत्राच्या वेळेला तो भरतचा तो व्यक्ती खूप कमाल आहे. म्हणजे ते नेहमी सांगायचे मला की तुझे सगळे पंचस वाजले पाहिजे सिद्ध्या माझं टेन्शन घेऊ नको माझं एका वाजवणार तुझे वाजले हे ते सांगायचे. त्यावेळेला एवढा मोठा रोल एवढ्या मोठ्या सुपरस्टार बरोबर केदार शिंदे सरांच्या फिल्मचा रोल बापरे. आणि ते भरत सर म्हणजे त्याच्यानंतर माझं खूप कौतुक झालं. जत्रा आणि मग नंतर ते धक्कामध्ये पण जत्रा नंतर माझं तुझी बायको जबरदस्त हे सगळं चालू होतं आणि मग 2008 ला ते धक्का आला आणि तिथून मग एक वेगळं कॅरेक्टर पिकअप केलं तू. तिथून ते म्हणजे ते महेश मांजरेकर सरांचं कौतुक. म्हणजे ते काय माझं काही नाही महेश सरांनी मला ते कॅरेक्टर दिलं आणि त्याची महेश सर कॉमेडी कशी एक्सप्लेन करतात अरे कमाल ते काय आपण बोलतो इन्स्टिट्यूट
इन्स्टिट्यूट आहे किंवा इन्सायक्लोपीडिया म्हणूया आपण एकंदर. ओके. ह्युमर, इमोशन, ऍक्टिंगची युनिव्हर्सिटी मी त्यांना फॉलो करतो. म्हणजे दे धक्कामध्ये एकही पंच माझा अप्रूव्ह नाहीये. एकही पंच माझा अप्रूव्ह नाहीये की हे मी केलं आणि सरांना आवडलंय. मला म्हणायचे तुझ्या सिनेमात कर. मी सांगतो तेवढंच कर, तेवढंच कर. आणि म्हणजे तरी डबिंग मला दिलंय. ओम ते ओंबरेश्वर महाराज की मध्ये उमरा असतो हात लावतो तो घेत ते त्याने डबिंग मध्ये पंच दिलाय. फक्त झाडून तयारीला लागा. मी जे काही इम्प्रोव्हाइज केलं ना तेवढंच ठेवलं. कारण त्या मी तर मला असे झाडू फेकून मारतात आणि ती लागते मला. झाडून तयारीला लागा. तो पण आम्ही तात्यांशी सल्ला मसलत करून हे जे झाडून तयारीला लागा ना तेवढं अप्रूव्ह झालंय. बाकी हे करू छान आहे पण हे तुझ्या सिनेमात कर. बापरे. तर ते मी जे केलं ना ते महेश सरांचंच आहे. अच्छा. त्यांचा ह्युमर कमाल आहे. मुळात त्यांचा ह्युमर हा वरवर नसतो, ते त्यात आणतात. म्हणजे ते सायकलचं असेल, सायकलचं बसल्या बसल्या झालं होतं, दारू उचलायचं असेल किंवा ते जे आहे ना दिवाळी ऑफर सेल, बंपर सेल वगैरे हे त्यांचं आहे. म्हणजे मी दे धक्कातलं काम असो किंवा शिक्षणाच्या आईचा हो मधलं काम असो किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलते मधलं काम असलो किंवा लालबाग परळ मधलं काम असो, मी त्यांना फॉलो करत होतो. हे दोन मूवीज फार स्पेशल होते. म्हणजे शिवाजीराजे भोसले असो किंवा मग तू जिथे तू म्हणजे शिक्षणाच्या आईचा भाऊ, शिक्षणाच्या त्याच्यामध्ये सुद्धा तू एक डॉन आणि इथे पण थोडस तसंच कॅरेक्टर होतं तुझं. नाही पण ते दोन्ही वेगळे होते. म्हणजे मला ते आवडतं की सारा एक रॉबिन हुड टाइप होता आणि एक विलन होता. ती माझी खरी वेगळी ओळख म्हणायला हरकत नाही आपल्याला. आणि तो कॉन्फिडन्स मला हे पण येतं हे तिथून कळलं जरासं आम्हाला. नाही हे महेश सरांनी दाखवलंय, मलाही दाखवलं. त्याच्या अगोदरही आपण करतो. त्याच्या अगोदर इरादा पक्का नावाची फिल्मही आली होती माझी. आपण चांगल्या चांगल्या वेगळ्या पद्धतीची कामं करतो. पण मला महेश सरांनी सांगितलं की तू विनोदाबरोबर विनोदा पलीकडे काम करू शकतोस. म्हणजे दे धक्का त्याला कारणीभूत आहे. किंवा ते मी बाकी सगळे मजा करतो. आम्ही थिएटर फिरत होतो, थिएटर लोटपोट व्हायचे, मरायचे पडून. पण जेव्हा त्या शेतात मला मकरंद अनासपुरे कानफडा व्हायचे ना, असे आवाज यायचे थिएटरमधून. आणि हे मला सरांनी सांगितलं की लोक फील करतात, ही इमोशन डेव्हलप कर. ह्युमर तर आवडतंय, हे कर, होल्ड. आणि मग त्यांनी बघ ना तू सचिन खेडेकर सर, मी शिवाजीराजे भोसले बोलते मध्ये मेन प्रोटॅगनिस्ट आहे, त्यांच्यासमोर एक भाई उभा करायचा आहे. सिद्धार्थ जाधव, त्याची इमेज जरा विनोदी आहे, तो विनोद चांगला करतो. पण नाही तो करणार. अच्छा. अरे कोण जबाब चाल त्या प्रिया बापटला राग देऊन बसतो. मग मकरंद कानफडात मारतील तेव्हा ती रिएक्शन जाईल. पण पुन्हा तो पाय घेऊन बसतो, पोरगा काय त्याला पडायचं. हे सगळं मी कधीच नौखा वाटेल त्या सिक्वेन्स मध्ये. पण हे सगळं कॉपी पेस्ट आहे महेश मांजरेकर लगेच हे सगळ्यांशीच. कारण मला आपण ना जेव्हा आता वेगळं काम वेगळं तू होस्ट करतो, आर्जेगिरी करतोस, बरोबर, तुला वेगळं करायचं असेल ना तर तू कोणातरी फॉलो करतोस आणि तो सांगेल नाही असं बोला, मग आपण त्या बरोबर बोलून आपलं टाकण्याचा प्रयत्न करतो, तरी आपण नौखे दिसतो. तर ते उस्मान पारकरचे जे आहे ना, ज्या गोष्टी घडत आहेत ह्या महेश सरांनी करून घेतल्या. म्हणजे प्रिया बापट एकदा मला बोलली होती की जसं मला महेश सरांनी करून, मी ओळख करून दाखवा सर, करून मी बघतो, फॉलो करतो त्या माणसाची बॉडी लँग्वेज, तो बसलाय, त्याची नजर, ओके फाईन. सिद्धार्थ जाधव, कारण सरांचा ठाम विश्वास होता की सिद्धूच हा रोल करणार उस्मान पारकरचा. स्क्रिप्ट मध्ये तो अशा लेवलला येतो. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात इंटरव्हल पॉइंट आहे जिथे त्याची एंट्री आहे, जिथे तो एकाच्या गोळ्या घालतो, बरोबर, ढोपरामध्ये मारतो, त्यानंतर तो ऑडियन्स सांगतो उस्मान पारकर आहे. उस्मान म्हणजे एक तर सिनेमाचा तो मराठीपणाचा विषय, त्यात एक भोसले नावाचा माणूस तो लढा देतोय आणि आता कोणतरी टेरर आलाय, टेरर भाई, तर तो ह्युमर लेवलला नाहीये. हे महेश सरांनी प्रेझेंट केलं. ग्रेट. मग तू शिक्षणाच्या आईचा हो या सिनेमात घे, तिथला तो आहे तो एका मुलीच्या समोर तिच्या वडिलांना मारलंय, बरोबर, लहान मुलीला, आणि बाप हतबल आहे. तर तो माणूस आहे की त्याच्या होल्ड आहे की त्यांनी त्याला आणला आणि त्या पोरीसमोर त्याच्या कान फटवले. करेक्ट. त्याला मारतो काय आणि ती त्याला मारायला सांगते त्याला. तर तो एक गिव्हिंग म्हणजे एक होप देणारा माणूस असेल. किंवा लालबाग परळची तर गंमत अशी आहे की लालबाग परळ या सिनेमात मी नव्हतोच. अच्छा. मी सरांच्या मागलं सर मी ते म्हणाले की तू म्हणजे ती जी काही गँग होती ती लहान मुलांची, तर तू एक तर मोठा आहेस, कसं जमेल. पण ते माझ्या नशिबात रोल होता तो. करेक्ट. तो मलाच मिळाला. एक दिवशी बोलले तुला करायचं, बोल करायचंय, मला केस कापावे लागतील, माझं जागो म्हणून पॅरा नाटक चालवतो, नाटकाचे प्रयोग थांबावे लागतील, आणि आता
बोलावं लागेल, कारण त्यांनी काटे सिनेमात स्टॅमरिंग वाला कॅरेक्टरचा रोल केला होता. तर मी तिथेच बोललो करीन नसतं, आणि त्यांना अख्खा फॉलो केला. तर तू लक्ष दिलंस ना, आता कधी फिल्म बघितलीस ना, की तो मोठा आहे पण त्याचं मेंदू छोट्या मुलाचा आहे, थोडा असा मुलगा. बरोबर. कारण त्याची एकच गोष्ट, त्याच्या डोक्यात एकच गोष्ट फिरते, नरू माझा बॉस आहे, नरू माझा बॉस आहे, नरू माझा बॉस आहे. नंतर त्याच्या डोक्यात एकच गोष्ट फिरते, नरूने माझ्या बापाला मारलं, नरूने माझ्या बापाला मारलं, नरूने माझ्या बापाला मारलं. आणि तो वाट बघत असतो की मी याला कधी मारेल, मी याला कधी मारेल. आणि त्याच्या बापाच्या श्राद्धेला तो येतो आणि तो त्याला मारतो, विचारतो का. तर ती त्याची तिरीक आहे. त्यामुळे तू अख्खा आता पिक्चर बघशील ना, तो तुला दिसेल ना तो असा आहे. करेक्ट. अख्ख्या पिक्चरवर सर मला काही सांगायचे नाही, सर मला फक्त जाताना सिद्धो ती एक बॉडी लँग्वेज दिली, ते त्याचा कॉन्फिडन्स नसतो या मुलांचा, म्हणून ते नेहमी आपल्या ज्याला सुपिरियर समजतात त्याच्या मागेच उभे राहतात. तू कधी बघ ते असेच असतात. पण ते जेव्हा भिडतात तेव्हा ते आजूबाजूला बघत नाही. हे सरांनी नरेट, आणि ते माझ्या आयुष्यातला आतापर्यंत आयकॉनिक कॅरेक्टर आहे. लालबाग परळच्यात खूप अवॉर्ड मिळाले, खूप. सिद्धार्थ जाधव वेगळ्या धाटणीचे रोल करू शकतो, ताकदीने करू शकतो, हे बाकीच्या डिरेक्टरकडलं. आणि मग पारद असेल, किंवा मग क्षितिज पडून समीर धुंसा टाइम प्लीज असेल, किंवा आता आलेला बाल भारती असेल, किंवा तू धुरळा असेल, की त्याला ह्युमर बरोबर लोकांनी, म्हणजे ज्या रायटरने सिद्धार्थ जाधवच्या कॅरेक्टरला कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला. की धुरळा मधला तो माणूस जो बायकोला घाबरतो, पण तो टेरर आहे, त्याच्या ड्रॉवर मध्ये आयफोन पडले, त्याचा पण एके दिवशी तो राजकारणातून माफी मागतो, आणि बरोबर त्याची बायको त्याला 4 चौकात कानफड होते, आणि त्या झोन मध्ये तो जातो, पण शेवटी तो त्याच्या बायकोला काय एवढा समजूतदार होतो. तर हे जे सिद्धार्थ तो ऍक्टर असेल, पण कॅरेक्टर सिद्धार्थ तो करू शकतो, आणि ह्या मॅच्युरिटी पर्यंत काम करू शकतो, हे त्या दिग्दर्शकांचं आहे. पण मी खरं सांगेन की ह्युमर, इम्प्रोव्हायझेशन हे मला शिकवलं देवेंद्र बेम सरांनी. माझा विनोद नाटकात आणि सिनेमात बहरवला केदार शिंदे सरांनी, आणि विनोदा बरोबरीनं मी आणखीन एक पाऊल पुढे जाऊ शकतो हे मला महेश मांजरेकर सरांनी कॉन्फिडन्स दिला. आणि मग त्या पद्धतीने मग वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर वेगळ्या पद्धतीची कामं करायला लागलो. म्हणजे माझा एक सिनेमा आहे माणूस एक माती, दाढी बिडी केस वाढलेला, आजही तो युट्यूबवर बघतात लोक, पण एका मराठी चॅनलवर ते लागतो पिक्चर. जेव्हा जेव्हा तो लागतो पिक्चर ना, मला डीएम येतात, लोक घळाघळा रडतात. एक मुलगा आहे ज्याची आई वडील लहानपणी वारले, त्याला त्याच्या बापाच्या मित्राने वाढवलं, पण त्याला सांगितलं नाही तो अनाथ आहे, आणि त्याने त्याचं शिक्षण केलं, मग त्याचं लग्न झालंय. मग आई बाबा एकदम असे गावठी म्हणून ती बायको त्याला स्वतःकडे घेऊन जाते आईकडे. आई मेली तरी पोरगा येत नाही, बाप वाट बघत बसलाय. मग त्याचा काका सांगतो तुझा बाप मरत चाललाय, तू त्यांचा पोरगा नाहीयेस, तू त्यांचा पण पोरगा नाहीये, तू तर तो मित्राच आहे, तर तुला अक्कलच नाही. तो जेव्हा येतो तो बाप गेलाय, अरे, आणि शेवटी ते चितेवर जाऊन ते पोरग बघताना ते येडं होतं. तर तो मी जो म्हणजे तो जो त्या चितेकडे बघितल्यानंतर ते ना त्याला वाटतं की तो हाक मारतो बाप त्याला, की तू विजय तू आला, बस म्हणजे माया आहे ना बापाची. आणि मग तो बोलतो की नाही बाबा मला बोलवतोय, आणि तिथून ना तो वेडा होतो रे तो माणूस. तुम्ही परफॉर्मन्स केला, आणि आफ्टर इफेक्ट पण भरपूर असेल ना तुला. खूप 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 मी कनेक्ट होतो खूप माझ्या फॅमिली बरोबर. मला महेश मांजरेकर सरांनी एक नाटक केलं माझ्या आयुष्यात, मला दिलंय, मी शाहरुख मांजरेकर. ती प्रत्येक स्ट्रगलरची व्यथा आहे खरं, ती प्रत्येक. आणि सोलो लकीच आहेत, आईबद्दल आहे, बहिणीबद्दल आहे, प्रियसी बद्दल आहे, सिच्युएशन बद्दल आहे. आणि ते नाटक मी बच्चन साहेबांसमोर, म्हणजे बच्चन साहेब त्यांच्या बंगल्यात, बाप लागते, हाय कसं वाटलं तुम्हाला, कसं वाटलं अमिताभ बच्चन, असं मी त्यांच्यासमोर परफॉर्म केलंय. महेश सरांनी ही मुवमेंट दिली मला. बापरे. सलमान खान आणि ते आसिन नावाची ऍक्ट्रेस होती, रेडीच्या सेटवर जाऊन सलमान तू इथं बैस, आशिल तू इकडे बैस, आणि तुम्ही दोघं काहीतरी डिस्कशन करता आणि मी इकडून येतो. कारण त्या माणसाचं, त्या कलाकाराचं स्वतःच्या मग्नतेत राहणारं वेळ सरांना दाखवायचं होतं. आणि हे मराठी नाटकात होतं, जे स्क्रीनवर हे दिसत होतं. तर एवढे सगळे ऍक्टर म्हणून व्हरायटीज माझ्या आयुष्यात ह्या दिग्दर्शकांनी आणले, आणि महेश मांजरेकर त्यात नेहमीच टॉपला राहतील असं वाटतं. पण ही गंमत आम्ही सुद्धा अनुभवतोय. पण बॉलिवूड बद्दल तुझ्याशी बोलणार नाही असं होऊ शकत नाही. तुला असं वाटतं का रोहित शेट्टीने तुझ्यावरती खूप जास्त विश्वास दाखवला, अगदी म्हणजे तिथे दाखवलं जिथे मराठीमध्ये फक्त सुरू होतं, आणि खूप भारी सुरू झालं रोहित शेट्टी पासून? 2 पडाव मध्ये रोहित शेट्टी सर माझ्या आयुष्यात आहे. तर पहिला पडाव जो आहे तो गोलमाल आहे. तर त्याच्यासाठी विकास कदम या भावाचे मी आभार मानतो, जो शिर्या
विकास कदम तिकडे सरांच्या क्रिएटिव्ह डिरेक्शन मध्ये होता आणि तो तुषार देशमुख सरांना ती लँग्वेज शिकवायचा. कारण गुजराती ऑल दी बेस्ट मध्ये बोलता न येणाऱ्या पात्राचं काम विकास कदम करायचं. त्या मराठीमध्ये विकास कदम एमडी मधून जी एकांकिका ऑल दी बेस्ट ची सादर झाली होती ओरिजिनल, त्यातला बहिरा विकास कदम. मग तिथे जेव्हा ते व्यावसायिक करायचं आलं तेव्हा तिकडे संजय नार्वेकर सर आले आणि विकास कदम गुजराती इंडस्ट्रीत, गुजराती नाट्यसृष्टीत गेला आणि तिकडे तो मुख्याची भूमिका करायला लागला. तिथून तो जगभर फिरला, त्याने वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली ऑल दी बेस्ट पासून आणि ते गुजराती. तर तो त्या झोन मध्ये रोहित सरांबरोबर असोसिएट होता आणि तो चांगला मित्र. मग रज्जाक खान सर नावाचे एक ऍक्टर होते माहितीये, निंजा चाचा, त्यांच्या तारखांचा काहीतरी इश्यू झाला. तर विकास कदम बोला माझा मित्र आहे आणि त्यासाठी मला मदत झाली लोचा झालेल्या नाटकाची. कारण मनोज जोशी सर आणि शर्मन जोशी सर यांनी ते लोचा झालेलं नाटक पाहिलेलं. तर त्यांनी दुसरा दिला, हा मस्त ऍक्टर आहे. आणि मग मी तिकडे गेलो पहिल्यांदा गोव्याला फ्लाईट मध्ये, इंटरकॉन्टिनेंटल वगैरे बाकी सगळं बोललोय मी. पण ते विकास म्हणून मिळाला आणि सरांनी तिथे मला पण पहिल्यांदा गोलमाल, पहिल्यांदा हिंदी सिनेमा, अजय देवगण, अर्षद वारसी, शर्मन जोशी, तुषार कपूर, परेश रावल, काय काम. आणि त्यात आपलं कौतुक झालं. अजूनही ते कॅरेक्टर आवडत. आपके पिछवाडे के भी किल गोची है तो आप मेरा दर्द नहीं समज सकता. त्याची गंमत तर तुला सांगायची, तो जो सीन केला ना त्या दिवशी मी 4 वाहनांनी प्रवास केला. कसं काय तिथून, म्हणजे आधी मी त्या बोटीवर होतो, ओके, रोहित शेट्टी सरांवर येतो, तिथून मी गाडीने एअरपोर्टला गेलो. माझी फ्लाईट तिकीट बुक नव्हती, माझा 8:30चा प्रयोग होता वाशीला जागोमोहन प्यारेचा, गोव्यावरून. अर्जंटली माझी तिथे तात्काळमध्ये मला तिकीट मिळाली. फ्लाईटने मी आलो पार्ल्याला, पार्ल्यावरून एअरपोर्ट टू एनी रिक्षाने गेलो मी पार्ला स्टेशनला. पार्ला स्टेशनवरून मी ट्रेन पकडली, गेलो मी बँड्राला, बँड्रावरून मी वसईची बस पकडली आणि मी उतरलो विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या पायथ्याशी त्या दिवशी. आणि कोणालाही माहिती नाही, मी बरोबर 8:30ला पोहोचलो प्रयोगाला. सकाळी कितीला निघालेला? तिथून दुपारी निघालो, 2-2:30ला. गोव्यावरून निघालो. 3 का 4ची फ्लाईट होती, असं काहीतरी होतं ते. अरे भाई तो प्रवास तर ते तिथे त्या सीन मध्ये मग ते झालं. लोकांना चाकू घुसवायची काही गरज नव्हती, असं चालण्यासाठी रिझन होते तुझ्याकडे भरपूर. तेव्हा ऍक्टिव्हिटी ती आपली होती आणि ते सरांना आवडलं होतं ते. आणि मग ते काम आवडलं लोकांना, पिक्चर सुपरहिट झाला. मग सरांनी गोलमाल 2 मध्ये बोलवलं, तिथे छोटस काम केलं. विजय सिरियस दादा होते, बरोबर. मग 3 साठी किंवा ऑल दी वे साठी विचारलं होतं, पण तोपर्यंत आपलं मराठी सुरू झालं तारखा. मग सिंघम मध्ये एक जितेंद्र जोशी आणि सोनाली कुलकर्णीने एका सिंघम 2-3 मध्ये एक छोटासा रोल केला कॅमिओ, तो रोल विचारला होता पण तारखा नव्हत्या. मग डायरेक्ट मधला आपला खूप काळ गेला जिथे आपले आपण अप्स अँड डाऊन पाहिले. मग आपल्या आयुष्यात ये रे पैसा, फास्टर फेने ये रे पैसा आला. ये रे पैसाच्या म्युझिक लॉन्चला, ट्रेलर लॉन्चला रोहित सर आले. अच्छा. आणि त्यांनी पाहिलं, ओके, आणि त्यांनी बोलले येऊन भेट. त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर कळलं की सिम्बा नावाची ती फिल्म करतायत, ओके, टेम्पर, काइंड ऑफ टेम्परचा रिमेक वगैरे. आणि टेम्पर मी पाहिली होती, पण टेम्पर मध्ये माझं कॅरेक्टर नव्हतं, त्या टीम मध्ये कॅरेक्टर टाकलंय तू कर, ओके, मी करतो, ओके. आणि मग सिम्बाचा प्रवास अशोक मामा सुद्धा होते, नाही ते सिंगम मध्ये होते, बरोबर. ते विजय पाटकर सर, सुचित्रा वांदेकर मॅम, वैदेही परशुरामी, सौरभ गोखले, सुलभा आर्य मॅम, खूप मराठी, अरुण नरावडे सर, सगळे होते. आणि ते कॅरेक्टर त्यांनी दिलं आणि मला नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं, कारण मला ते. आणि मग त्या प्रोसेस मध्ये त्यांना जसं जसं कळायला लागलं, म्हणजे वगैरे इम्प्रोव्हायझेशन केलं आपण, ओके, पण जब तक रेपिस को ठोकते नाही तब तक कुछ नहीं होगा वगैरे सर हे डायलॉग, किंवा 2-4 क्लूज किंवा सेन्सिबल काम, हे बघून सरांनी कॉम्प्लिमेंट दिली होती की ऍक्टर करके बहुत बोर हो गया. तर ही मला खूप मोठी मिळाली तेव्हाची कॉम्प्लिमेंट आहे. टिल आता सर्कस पर्यंत. सर्कसला तर एक गंमतच आहे, मी सरांना पण बोललो, मी बेसिकली सर्कसला एक म्हणजे ना तो माझी एंट्री आहे. तर मी येतो आणि माहिती 2 पट्टर येतो, आम्ही ट्रेन पकडतो बघ, पडतो जाड्या आतमध्ये येतो, हे आमचं पहिली एंट्री आहे ना, बरोबर. तर त्या दिवशी मी आणि रोहित सर आम्हीच होतो फक्त. जॅकलिन मॅम फक्त त्यांचा एक पासिंगचा सीन आहे, ते निघाला की तुम्ही गमतीने बोललो होतो, रोहित सर आज तुम्ही मला डिरेक्ट करताय आणि पासिंगला जॅकलिन आहे असं. ते खूप ना, ते खूप तसे फ्रेंडली आहेत, त्यामुळे ते असे आमचे जे परच्युनिटी विनत असतात ना ते असे मारून येतात. तर ती एक मुवमेंट होती. जसं आता हा सीन म्हणाला खूप ट्रिकी होता, त्यांनी खूप इम्प्रोव्हाइज करून घेतलं होतं. कसं मला बोलले की मला ते तडप ना हवंय,
शॉक लागल्यानंतर तडप हवं, त्यानंतर विलिंग पण हवंय की हा खरं पाहिजे आपलं हे. आणि त्यात रणवीर सिंग तो तर आपल्यासारखाच आहे, तो मोठा सिद्धार्थ, तो छोटा सिद्धार्थ, तो असंच आहे ना ते काय त्याची एनर्जी म्हणजे. आणि आम्ही सुरूच, आम्ही दोघंही सुरू, बरं न ठरवता एक तर ते कट झालंय जिथे ना आम्ही ट्रेनमध्ये लोक कंडक्टर बनते, कॉन्ट्रॅक्टर हे जनरेटर बन गया, त्याच्या अगोदर ना अख्खा पासिंग एक आहे, त्या पॅसेज मध्ये आम्ही शॉक लागत जातो आणि आम्ही दोघांनी हे सगळं केलं होतं, आम्ही हे सगळं केलं होतं. हा म्हणजे लेंथ वाईज एवढं सगळं केलं आम्ही. तर तो पण तसा पॅशनेट आहे कामाबद्दल, तो कामाच्या बाबतीत एवढा पॅशनेट आहे ना रणवीर सिंग. मग दोघांनी आम्ही इम्प्रोव्हाइज केलं आणि काय झालं, शिफ्ट संपत होती, तर रणवीर सिंग सरांचा झालं सगळं. तर बघ रोहित शेट्टी सर किती मोठा डिरेक्टर आहे. ते मला म्हणाले की तुला आत्ता करायचंय कम्प्लिशन की उद्या आपण करूया, 10 वाजले, तुझं काय वाटतं? तर आपण सगळे थिएटर आले ना, आपण तर आता गरमागरमीमध्ये होऊन जाईल ना. तर मी आता आपण कसं रोहित शेट्टी सरांना सांगणार ना. तर मी बोललो सर जैसा आप बोले वैसा, तेरे क्या होते बोल ना, सर अभी कर तो ऐसा बोल ना, तेरे को अभी करने का. ते सांगितलं लाइटिंग बिटिंग शिफ्ट, त्यांनी ऐकलं ते की चल खरं ऍक्टर आत्ता करायला रेडी आहे. आणि आम्ही मग ते तिथले ते करून टाकले, सगळं ना ते लागतं बिकतं हे वगैरे सगळं त्यांनी करून घेतलं. दुसऱ्या दिवशी मग ते गोळ्या बिळ्यांचा आयटम केला. तर मला वाटतं रोहित शेट्टी म्हणजे जेव्हा गोलमाल 1 ला मी त्यांना पाहिलं होतं तेव्हा ते कॅमेरा हँडल विंडल करायचे, आणि आता इतक्या वर्षानंतरचा प्रवास पाहतोय. नंबर 1 डिरेक्टर, कमर्शियल डिरेक्टर, 100 कोटीच्या 8 फिल्म्स वगैरे, त्यांचा ग्रो कमाल आहे. आणि त्यात ते काही लोकांना ना ही जी वर्ड असो ना, गोल्डन हार्ट मॅन म्हणतात ना, द मॅन विथ द गोल्डन हार्ट, अशी कमी अशी देतात प्रत्येकाला. त्याचं रितेश देशमुख सर, रोहित शेट्टी सर ह्यांना ते द्यायला पाहिजे, कारण तो त्यांच्या सेटवर रणवीर सिंग असतो आणि सिद्धार्थ जाधव पण रणवीर सिंग असतो. ते सगळे ह्या लेवलला सगळ्यांना ठेवतात रोहित शेट्टी सर. करेक्ट, हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि म्हणूनच माझ्यावर नाही, प्रत्येक मराठी कलाकारावर त्यांचं निस्सीम प्रेम आहे. आणि त्यांच्या सिनेमात प्रत्येक मराठी कलाकार तो चांगला कलाकार म्हणून चांगल्या रोलमध्ये असतो. तू म्हणजे मी जेव्हा सिम्बाच्या सेटवर जातो तेव्हा रणवीर सिंग सर, रोहित शेट्टी सर असे 3-4 मोजके कलाकार सोडले, तो अख्खा सेटअप मराठीच आहे. तिथे आपला भालेराव पण मराठी आहे, दादा पण मराठी आहे, आणि त्यांना असं वाटतं अरे आपला सिद्धार्थ आला माझ्या, ते आपलंच आहे. मराठी हिंदी असं काही नाही, पण मराठी कलाकाराची स्ट्रेंथ ही कमालीची आहे. सो मराठी कलाकार हे जेव्हा जातात तेव्हा झेंडा रोवतात भाई. आपण काय करतो अजूनही, आपण त्याच गोष्टीत ठेवतो त्यांना. बरोबर. म्हणजे आता म्हणजे मला एक म्हणायचं, एका सिनेमात गिरीश कुलकर्णी सरांनी इन्स्पेक्टर केलाय अगलीमध्ये, मला वाटतं अगलीमध्ये, भाई तो सीन बघ तू, ओके तू तो सीन बघ, काय करशील तू. म्हणजे कडक नेटफ्लिक्सच्या सिरीज मध्ये गिरीश कुलकर्णी असतील, जितेंद्र जोशी असेल, भाई कमालीचे काम करतायत. तर अमय वाघ आपला काला पाणी मधलं त्यांनी जे काम केलंय. आता सिम्बामध्ये पण आपल्या मराठी सिंगम मध्ये पण आपल्या इंडस्ट्रीतले, मराठी इंडस्ट्रीतले खूप सारे कलाकार आहेत, ते त्यांच्या पर्सनॅलिटी वाईज आहेत. बरोबर आहे यार. सूर्यवंशी मध्ये सरांनी फक्त एकदा तो गॉगल उचलायला मला ठेवला होता तिकडं, पण थिएटर मध्ये भाई आपला. तर रोहित शेट्टी सर हे मराठी कलाकारांना, अरुण नलावडे सरांनी एक सीन केला, त्या मुलीला मिठी मारतात मग काय कळलं, ऍक्टर मराठी ऍक्टरना जे प्लेस करतात ना, ग्रेट. आणि ऍक्टर म्हणून प्लेस करतात. मग बॉलिवूडच्या मंडळी चित्रपटानंतर पण मित्र राहतात का? कारण आता श्रेयसचा म्हणजे श्रेयसला बरं नव्हतं, आपल्याला सगळ्यांना माहिती, श्रेयस झाला हो. आणि मग त्याची न्यूज आली की अक्षय कुमार रात्रभर फोन करून विचारत होता की कसा आहे आता श्रेयस, मला अपडेट्स द्या वगैरे. असं तुझं होतं का रणवीर बाबतीत, की रणवीरचा फोन आला तुला अचानकच कधीतरी, किंवा काहीतरी बोलणंच झालं तुमचा, अर्धा तास गप्पाच मारल्या येऊन जा वगैरे असं? मला असं वाटतं ना, मैत्री ही कनेक्शनची नसते, म्हणजे त्या फोन कनेक्शनची नसते, एक मैत्री असते. अच्छा, बरं आमची मैत्री घट्ट आहे का? तर नाही. ओके. पण आम्ही एकत्र को आर्टिस्ट म्हणून कमाल आहोत. ओके. म्हणजे कॉम्प्लिमेंट करतो एकमेकांना, खरंच कॉम्प्लिमेंट करतो. आणि माझी पहिली भेट जेव्हा मी सिम्बाला चाललेलो हैदराबाद, माझ्या बाजूला बसलेले रणवीर सिंग. अच्छा. हा, आणि त्याचा सिद्धू दादावर आले, म्हणजे आपले सर एकमेकांना सरच म्हणायचो, सर सिद्धू सर, दादा बिदा यातले ओला. ओके. पण मग त्यांनी बाजूला बसलेले, मग मी त्यांना सांगितलं अमिताभ बच्चन साहेबांनी तुम्हाला लेटर दिलं, आणि तिथूनच आमची गट्टी झाली.
ती एक वेवलेन्थ होते ना, तावडे सिंबाची किंवा सर्कस मध्ये जी मजा केली आम्ही, मला वाटतं ऍक्टरचं खूप चांगलं आहे आणि तो रिस्पेक्ट देतो प्रत्येक ऍक्टरला. आणि एनर्जी सेव्ह कशी करावी, थोडं स्टायलिंग त्याच्याकडून माझ्याकडे मी घ्यायला लागलोय. एनर्जी कन्झर्व कशी करावी, तो प्रचंड हुशार आणि विद्यार्थी कलाकार आहे. तू त्याला काम करताना बघशील ना रणवीरला, तो प्रचंड हुशार. म्हणजे वैदेहीचा डेट सीनच्या वेळेला तो जो काय अर्धा एक तास शांत बसला होता आणि त्याच्यानंतर त्याने परफॉर्म केला किसने किया बोल मेरे को, हे तुम्हाला माहित नाही. हे त्याचा एक मला काय आवडतो, तो तुम्हाला असा दिसतो पण काम करायला गेल्यावर तो तुम्हाला असा दिसतो. अच्छा, तो प्रत्येक गली बॉय असेल कुठलंही काम बघा तो खूप पॅशनेटली करतो. बरोबर. सो मैत्री राहते. इंस्टाग्रामवर कधी कधी मेसेज होतात, त्यात एकमेकाला कॉम्प्लिमेंट दिली जाते. मी फोन कधीच करत नाही. मी 2 इन्सिडेंटला त्यांना फोन केला होता. त्या माणसाने, तो माणूस खूप बिझी आहे. माझी आपण पण बिझी आहोत. बरोबर. पुष्कर श्रोत्री दाची मुलगी त्याची फॅन होती. तिचा काही 18 का 19 वाढदिवस होता आणि मी व्हॉइस पडलं की दादा आमचे ऍक्टर आहे आणि त्यांची मुलगी तुझी फॅन आहे, प्लीज एक व्हिडिओ हे बाईक पाठवशील का हॅपी बर्थडेचा. तर मी एक मेसेज पाठवून ठेवला की मी माझ्या मुलीसाठी पण नाही, त्याला आपली लडकी आपलीच पोरगी आहे ती. आणि थोड्या मला मेसेज आला, व्हॉइस नोट, दादा उसका नाम बताओ मेरे को, ये है. अच्छा. आणि त्यांनी व्हॉइस नोट पाठवला फिल्मफेअरची. तो प्रेस कॉन्फरन्स संपून बाहेर पडला आणि त्यांनी त्याच्या गाडीत तो व्हिडिओ बनवला. तो माणूस मोठा आहे, तो कॉम्प्लिमेंट करायला मोठा आहे. मला सर्कस वेळेला कळलं की तो जिकडे जिकडे जात होता तिकडे माझं कौतुक करत होता. ही खूप चांगली गोष्ट असते ना. तर मैत्री म्हणजे अरे भावा कसा आहेस तू नाही, पण तुम्हाला कॉम्प्लिमेंट देणं, कनेक्शन असतं ते तेवढं राहावं. आणि ते प्रत्येक जण राहतो. तुमचं होतच. आता मी सलग 2 सिनेमे केल्यामुळे ते एक होतच, ते कनेक्शन होतच ना. जर रितेश देशमुख सरांबरोबर आहे, तो माणूस सगळ्यांना सल्यूट करणार आहे, अहोजाव करणार आहे, तो कधीच एकेरी नावाने हाक नाही मारत. तो मला वाटतं ही लोकांचे आपण कनेक्ट, मी कधीच रोहित शेट्टी सरांच्या कधी असं जवळ जात नाही. आपल्याला लावला छान बघाय, मला वाटतं ते एक तो आदरयुक्त डिस्टन्स राहायला पाहिजे. बरोबर आहे. अरे आता तर नाही असं नसतं, कारण तो माणूस रिस्पेक्ट देतो तर तो तेवढाच घ्यावा रिस्पेक्ट. आणि एक खूप मोठा माणूस आहे जो मराठी कलाकारांना खूप जास्त रिस्पेक्ट देतो. आणि ती रिस्पेक्ट जी आहे ती कलाकारांना फार हवीशी पण असते. ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. आणि तू जसं म्हणाला की अशोक सरांना, तिथेच माझ्या तोंडातून आपसुक लगेच मामा निघाला. ओके, जसं सिद्धार्थ जाधव सर वगैरे असं म्हटलं तर तू किती कनेक्ट होशील तुलाच माहिती. पण सिद्धू म्हटल्यानंतर तू मनापासून कनेक्ट होत असशील. सो जसं राजसाहेबांनी रिसेंटली सांगितलेलं होतं की तुम्ही कलाकारांना रिस्पेक्ट द्या स्टेजवरती तरी ऍटलिस्ट, किंवा मग त्यांना उल्लेख करताना सर वगैरे मॅम वगैरे असं म्हणत जा. यावरती आता तुला सिद्धू म्हणालं आणि सिद्धार्थ जाधव सर म्हणालं, म्हणजे काय बोलशील तू याच्यावरती? नाही, माननीय राजसाहेब ठाकरे जे बोलले ते 100% खरं आहे. आणि त्यांची पोटतिडकी किंवा त्यांचं मनापासून बोलणं आहे ना, हे मनापासून बोलणं. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर ते म्हणाले की मला बोलायचं आहे आणि मी तिथे होतो प्रॅक्टिस संमेलनाच्या वेळेला. अच्छा. आणि ते 100% खरंच आहे. कारण अंड्या हे सगळं आपण आपल्यात बोलू शकतो. खरं आहे. पण जर लोकांसमोर तुम्ही सिद्धार्थ जाधव म्हणायला पाहिजे ना. अशोक सरांना अशोक मामा मी म्हणू शकतो पर्सनली, पण अशोक सराफ सर, तुम्ही अमिताभ बच्चन काका म्हणता का, अमित काका म्हणता का, तुम्ही अमिताभ बच्चन म्हणता ना. मग जी पोस्ट अमिताभ बच्चन साहेबांची हिंदी बॉलिवूडमध्ये, तीच पोस्ट माझ्या मते किंबहुना त्याच्यावर एक स्टेप वरती अशोक सराफ सरांची आहे. कारण एक इंडस्ट्री एका काळात स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ सरांनी ती, तर मग त्यांना मामा बोलू आपण, असं मामा आहे ते. पण हे त्यांचं लॉजिक करेक्ट आहे ना. आणि प्रचंड कलाकारावर प्रेम करणारे राजसाहेब ठाकरे आहेत. माननीय राजसाहेब ठाकरे म्हणजे मी तुला गंमत सांगू का, मी त्यांचे खूप आदर करतो आणि खूपच आपल्या सगळ्या कलाकारांना घेऊन, म्हणजे नाशिकमध्ये त्यांनी जी गोष्ट केली होती, आम्हाला सगळ्या कलाकारांना घेऊन गेले, त्यांनी दाखवलं बॉटॅनिकल गार्डन, शो आणि सगळं. आणि 2011ला ना मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये ना क्रिकेट आपलं, तर मी वर्ल्ड कपवर राईटअप लिहायचो. अच्छा. आपल्या मॅचेस, तर ते माझ्या भाषेत लिहायचो. अच्छा, तूच लिहायचं? हा, म्हणजे लिहायचो की आजच्या मॅचेचं काय, किंवा आता इंग्लंड बरोबर मॅच आहे तेव्हा का, इंग्लंड बरोबरची मॅच आहे काय होणार, असं ना मी माझं प्रेडिक्शन वगैरे लिहायचो. त्यातनं मी हे बोलायचो म्हणजे आज धोनी तर सॉलिड खेळ आणि तेंडल्या सेंचुरी मारणारच मारणार. तेंडल्याला म्हणजे तेंडल्याने मारलीच पाहिजे आपण. अच्छा, हे तू म्हणाला. हे मी लिहायचो
ओके, हे लिहायला. एके दिवशी मला फोन आला, सिद्धार्थ जाधव, हा राजसाहेब बोलतोय. ओ माय गॉड. हा सर. ओ माय गॉड. हा सर. ओके. सिद्धार्थ कसं आहे तुम्ही? हो सर, मला मस्त. मी कधी तुम्हाला सिद्ध अशी कधी हाक मारले? नाही सर. मग सचिन तेंडुलकर यांना तुम्ही तेंडल्या म्हणता, हे योग्य आहे का? अरे बापरे. म्हणजे मी बोललो नाही सर, ते पण तुम्ही लिहिता, आपण आदर करणं गरजेचं आहे ना. ते मी तुम्हाला कधीच सिद्धू असं नाही मारले. मला हे आवडलं ना, की तसं सिद्धार्थ जाधव त्यांच्या लेखी एक ऍक्टर आहे ना, चल ना. पण त्यांनी असं त्या कलाकाराला फोन करून सांगणं, ते कौतुक करायला कधीच. त्यांनी माझं जागोमन प्यारे नाटक पाहिलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे सिद्धू एवढी ऊर्जा नसलेला कलाकार मराठीत आता नाही आहे. हे असं कौतुक करणं प्रत्येक कलाकारचं मला कळलं की त्यांची लायब्ररीमध्ये एवढे सिनेमे ते पाहतात. ते दर दिवशी एक सिनेमा पाहून झोपतात वगैरे. त्यांची विचारसरणी, त्यांचं विचार थिंकिंग, हे सगळं खूप कमाल आहे. त्यामुळे ते आपल्या मराठी कलाकारांचा, आपल्या मराठी माणसाचा विचार करतात सर. आणि ते पदोपदी, म्हणजे आपण त्यांच्याशी बोलायला गेलो तर ते सिनेमाविषयी बोलतील. बरोबर. ते पॉलिटिकली काहीच बोलणार ना तुझ्याशी, सिनेमाविषयी बोलतील, गप्पा मारतील, गोष्टी सांगतील. ते म्हणजे ते एवढे, म्हणजे कलाकार म्हणून ते कलाकारांना एवढा रिस्पेक्ट करतात आपल्या मराठी कलाकारांना. मला नेहमी त्यांचा आदर. आणि तू राजसाहेबांचं नाव, आणि ते कधीच नाही तुम्ही पब्लिकली कलाकारांना नावानेच हाका मारलं पाहिजे. आणि तुम्ही पर्सनली काय तुम्ही सिद्धू विद्धू बोलू शकता, पण आणि हे चांगलं आहे की म्हणजे त्याने एक सवय पण लागते. आणि आपण पुष्कर दा किंवा तू दा लाव, बरोबर, पण पुष्कर श्रोत्री दा कसे आहात तुम्ही, किंवा अंकुश चौधरी सर कसे आहात तुम्ही, बरोबर. कारण ते म्हणतात ना की गारू सर हे बोलतात, रजनी सर, त्यांनी उदाहरण पण दिलं ना की पब्लिकली ते सर गारू बोलतात. तर आपण बोललं काय हरकत नाही, म्हणजे त्यांनी पण आपलेपणा येतोच. बरोबर आहे. आणि लहान मोठं असं काही होत नसतं, त्याची रिस्पेक्ट त्याला मिळाली पाहिजे. पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की म्हणजे माननीय राजसाहेबांसारखा एवढा मोठी व्यक्ती आमच्यासाठी, आम्हाला आमचे मनापासून सांगते. खरं आहे. त्यांना तसं काय ना, पण तरी ते सांगतात. आणि नाट्यसंमेलन 100व्या नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावर ते सगळ्या कलाकारांना मला बोलायचंय, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची सांगतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि निश्चितच त्याने फरक पडलाय, माहिती नसेल तुला, पण फरक पडलाय. मी अशोक सराफ सरांना, मी पण मामा म्हणतो कारण माझ्या जवळच येते, बरोबर, पण अशोक सराफ सरांना पब्लिकली अशोक सराफ सर म्हटलंच गेलं पाहिजे. खरंय. आणि ते डिझर्व करतात. आणि प्रत्येक ज्येष्ठ कलाकार किंवा प्रत्येक आपण कलाकार पण, आणि ते राजसाहेबांनी सगळ्या कलाकारांचं प्रातिनिधिक स्वरूप होतं. तुम्ही त्यांच्याशी बोलला, तुम्हाला कळेल की त्यांचं सिनेमाचं नॉलेज किती अफाट आहे. अच्छा, अफाट आहे, अफाट. तुझ्या एखाद्या चित्रपटातला एखादा सीन असा त्यांनी पॉइंट आउट केलं, हे मला फार आवडलेलं, असं कधी झालंय? नाही, त्यांना कलाकार म्हणून मी आवडतो. अच्छा. मी बालभारतीचा ट्रेलर दाखवला होता, मला म्हणले छान आहे. त्यांना मला माझा एक सिनेमा 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस, तो सिनेमा मला त्यांना दाखवायचा आहे. साहेब बोलले वेळ असेल तेव्हा मी त्यांची वेळ घेऊन त्यांना दाखवेन. पण त्यांना बघायचं असतं, ते पाहतात, ते अपडेटेड असतात प्रत्येक कलाकाराविषयी. सो मला हे खूप बरं वाटतं की आम्हा सगळ्या कलाकारांवर माननीय राजसाहेब ठाकरेंचं लक्ष आहे. आणि ते छोट्या गोष्टी काय ना, पण त्याला पिन पॉइंट करतायत. वाव यार, वाव. एक किस्सा मी ऐकलेला, तू म्हणालेलास की माझे वडील स्टेशनवरती झोपायचे आणि त्या स्टेशनच्या समोर मोठ्या टावर मध्ये माझं घर आहे. तो काय किस्सा होता? तिथे काय झालं होतं नेमकी? नाही, स्टेशनवर नाही, वीर कोलत्वाद उद्यान आहे प्लाझाच्या इथे. माझे पप्पा जेव्हा तेव्हा हमाली करायची किंवा गोष्टी करायची ना, तर तिकडे थोडं निवांत पेपर टाकून झोपायचे. आणि हे आम्ही गावची पोरं ना, आम्हाला काय पप्पा मुंबईला काय करते, काय गोष्टी केल्या पप्पानी. मग ते लॅब टेक्निशियन झाले. तर मी जिथे राहतो प्लाझाच्या मागे बघतो, तर जेव्हा ते घराचा आपण सगळं चाललेलं कार्यक्रम, ते पप्पा तिकडे येऊन गॅलरीतून पाहत होते, ते बघत होते. तेव्हा थोडे ते इमोशनल झाले होते. आणि ते म्हणाले की या गार्डन मध्ये मी झोपायचो यार, आज माझ्या पोराने इथेच घर घेतलं. तर ही त्यांच्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे. मला दादर सोडायचं नव्हतं, दादर हे माझं लालबाग परत तिथेच घर घ्यायचं होतं. आणि ते मिळालं. आणि ते म्हणजे ती त्यांची अशी खूप स्वप्न आहेत पप्पांची, दादा डॉक्टर किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्या. सो ते त्यांना खूप भावलं होतं पप्पांना की यार आपल्या पोराने इथे घेतलं, इथे मोठी गोष्ट आहे.
आणि तुझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्यासाठी माझे आई वडील ते आहेत, हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माय गॉड, सो स्वीट. ते माझं खूप म्हणजे माझे आई वडील माझ्यासाठी म्हणजे ते शब्दांच्या पलीकडची दोन्ही व्यक्ती आहेत त्या. वाव, ग्रेट. आणि रिसेंटली आमची एक आरजे शोशो सोनाली, तिने एका इंटरव्ह्यू मध्ये तुला तुझ्या भावाबद्दल विचारलं आणि तुझ्यापेक्षा थोडासा जास्त तुझा फेमस आता सध्या भाऊ झालेला आहे, ज्याला कधीच फेम नको होती असं मला वाटतंय. नाही 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 त्याने तुला फोन करून शिवाय घातल्या, कशाला तू सांगितलं तिकडे? आता माझे फोटो व्हायरल करतायत लोक, दोघं सेम दिसतात, जोडे भाऊ आहेत का असं विचारतायत सगळे. अरे असं नाहीये, माझा दादा तर माझ्यापेक्षा फेमस आहे. हा, तो डॉक्टर आहे, तो 7 हिल्सला होता, तो तर डॉक्टरच्या मॅचेस वगैरे खेळतो. अच्छा. हा, तो कमाल म्हणून. आणि परोपकारी गंपू, साधा माणूस. ओके. अरे तुला माहिती नसेल, एक किस्सा आहे. हा, मी एका क्लोथिंग ब्रँडचा ब्रँड अँबॅसिडर होतो. अच्छा. आणि साताऱ्याला त्याचा शॉप ओपनिंगला म्हणजे ब्रँड अँबॅसिडर गेलो होतो. सो मी गेलो ना, आता सुरू करा. नाही, आयोजक म्हणतात नाही, ते एक सर येणार आहे, ते साताऱ्याची मोठी हस्ती आहे, काय आपण साहेब म्हणून येतो ना, किंवा भाऊ दादा येतात म्हणून. ते सर येणार आहेत. तो सर नाही आले, कारण सर कुठेतरी मीटिंग मध्ये अडकले. त्यांची मिसेस आणि त्यांची मुलगा आला. ओके. चला, बहिणी आले, हे दादा आले, आपण आता त्यांच्याकडे थांबले. तर त्यांनी रिबिन कापली, त्यांची उडबस झाली वगैरे. मोठा माणूस, मोठं प्रस्ताव, साताऱ्यातलं मोठं प्रस्ताव. आणि तर ते बोलले, इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या चित्राचं प्रदर्शन आहे, आपण भेट देऊया. एक माणूस आहे, त्यांनी एवढे किल्ले सर केले, आणि फोटो काढले, ते कुठले. तर मी कडे गेलो, तर ती मोठी व्यक्ती तिकडे आली. ओके. ती आल्यावर सगळे उठून उभे वगैरे राहिले. तो माणूस माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, तुमचा भाऊच देव माणूस आहे. तो मला म्हणाला, तुमचा भाऊ देव माणूस आहे. मी त्या माणसाला माहिती पण होतो. त्यांनी सिद्धार्थ तुझा भाऊ, मी त्याचा भाऊ म्हणून ओळखतो. मी काय झालं सर, तुमचा भाऊ डॉक्टर, आमच्या इकडचे काही गरीब लोक त्यांच्याकडे पाठवायचो, पैसे न घेता तो उपचार करायचा. माझा भाऊ. मला एवढं मोठं वाटलं की ज्या माणसाची वाट ते सगळी लोक पाहत होते, त्याचे घरचे उद्घाटन करून गेले, आज तो माणूस आल्यावर पहिलं वाक्य मला हे म्हणतो की तुझा भाऊ देव माणूस. बापरे. तर माझ्या दादाची ही ख्याती आहे. त्याने खूप लोकांना मदत केली आहे. आत्ताही तो क्रिकेट खेळायला जातो. मी आता CCL साठी प्रॅक्टिस जायचो ना, तिथे बाजूच्या नेटवर एक माणूस आला, तो बोला, अरे तू इधर भी आ गया. कळलं नाही, अरे ऍक्टर. बोला, हाँ आपको कोई भाई है डॉक्टर है? बोला हाँ. सेम आपके दिखता है. मैं कल इसको मिला ना, बोला इधर कैसे आ गया. तर तो खूप मदत करणार. तो हॅपी गो लकी आहे, तो रायटर आहे, तो डिरेक्टर आहे. त्याचं पॅशन ते होतं. स्वप्न वडिलांचं डॉक्टर होणं होतं, डॉक्टर झाला. आणि ते पॅशन क्रिकेटर, त्याचं क्रिकेटचं पॅशन आहे. ते माझ्या पुतण्यामध्ये आलंय. पुतण्यामध्ये आता अंडर-19 मुंबई अंडर-19 खेळत असतो. दिनेश लाड सर जे रोहित शर्माचे कोच आहेत, त्यांच्याच अंडर कमाल बॉलिंग करतो. तो ती गोष्ट एन्जॉय करतो, त्याचा बाप पण. सो दादा माझा ऑलरेडी फेमस होता. माझ्या आयुष्यात त्यांनी मला जो गाईड केला ना, तो मात्र व्यक्त झालो शोशो सोनालीकडे, की मला हे गाईड करणारे काही लोक आहेत, त्यांच्याशिवाय मी नाही बसू शकत इथे. आपण हलतो, प्रत्येक वेळेला हलतो, पण ते थांब. आणि प्रॅक्टिकल सांगणारी ही काही मंडळी, भाऊ आहे, अमित भंडारी आहे, पण पॅडी, भरत सर, अंकुश दादा, त्याच्यानंतर विकास कदम, केदार शिंदे सर, देवेंद्र प्रेम सर, महेश मांजरेकर सर, रितेश देशमुख सर, अमय वाघ, क्षितिज पटवर्धन भाई, कॅरेक्टर कसा विचार करावा, रायटर आदित्य सर पडतात, संजय जाधव दादा, उमेश कामत, तेजस्विनी पंडित. मग ही लोक अशी आजूबाजूला असतात ना तुमच्या, तुम्हाला ते होल्ड करतात. तुम्हाला ते, तू कुठे जायचं बाय, बस काय आलं, ओके हे असं होणार आहे. तुमच्या आजूबाजूला असेच आहे, नाही रे तूच बेस्ट होता, तुलाच होतं माहिती, हे करणारे भेटले ना की माणूस विचार करत नाही. पण कोणतरी इथे सांगतो ना, ते का होत नाही तर विचार कर ना. बरोबर आहे. एखाद्याने तुला नकार दिलाय, तो का त्याचा विचार कर, त्याला नको, तुझ्यात काहीतरी आहे हे सांगणारे लोक पाहिजे. आणि ही सगळी मंडळी, प्रसाद कांबळी ज्याने माझ्यासाठी नाटक केलं, केदार सरांनी प्रसाद कांबळीने केलं एवढं. सो मला वाटतं की आजूबाजूला तुम्ही चांगली माणसं आणि विद्यार्थी राहणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही आयुष्यात विद्यार्थी राहणं खूप, मला येतंय. म्हणजे जसं माझा जो डाऊनफॉल होता, ज्यात 3-4 वर्ष मी घरी बसलेलो, तेव्हा माझा भाऊ मला म्हणाला होता की फोन कर सगळ्यांना. अरे बापरे. सगळ्यांना सांग की मला काम हवंय.
तू हा विचार करू नको मी आता याला कसा फोन करू. तू आता तुझी बोट बुडते तर त्या बोटीतलं सगळं सामान घेऊन तू उडी मारलीस पाण्यात तर तू पण बुडशील. तुला पोहून किनारा गाठायचा असेल तर ते सगळं सोड, पहिलं किनाऱ्यावर जा. ते बोटीत जे सोडतोयस ना ते परत मिळवशील, बोटही मिळवशील, पण आता तुला जाणं गरजेचं आहे. हे सगळे इनिमेशन काढून तुला पुन्हा सुरुवात करावी लागेल. वाव. मी फोन केला आदित्य सरपोतदारला, मला फास्टर फेने मिळाला, छोटासा रोल मिळाला रिक्षावाल्याचा, पण मी परत सुरू झालो. मग एरियाला पैसा मिळाला, सिम्बा मिळाला, धुरळा मिळाला, सर्वांना व्यस्त आहे, चालूच आहे. तुम्ही काय केलंय, मी हे केलं, आता मी कशाला करू, हे सोडलं पाहिजे. आणि मी हा पिक्चर का करू, ओके मी हा पिक्चर कर, तुला वाटतोय खूप पटलं तर कर, नाही तर नाही, एवढं कर ना. ते तो अप्रोच आहे ना, अप्रोच तुमचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा, तो मला दादानी शिकवला, मला अमित भंडारींनी शिकवलाय. सो ती गोष्ट खूप महत्वाची, जी आपल्याकडे जास्त आपण मी तुला माहितीये काय करायचो तेव्हा झालं तेव्हा आत्ता बघू ना यार. आत्ता तुम्ही कसे, तुम्ही म्हणजे भरत सरांनी मला सांगितलं होतं, विजू मामांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही नंतर शिफ्ट होता, तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर असता, मग तुम्ही को पायलटला बसता, ओके कोणतरी पायलट येतं, तुम्ही पायलटला सांगायचं ना हॅलो असं चालव, नो नाही, तू तुझ्या पद्धतीने चालवता, तो स्पीड वेगळा होता, तो आता वेगळ्या टेक्नॉलॉजीने आलाय, ओके त्याच्याकडे ऑटो पायलट पण आलाय. सो त्याच्याबरोबर ना हे कर, काय मर्ज हो छान, तू त्याला नको सांगू तुझ्याकडे को पायलट नव्हता, मी तर नाही, तू परिस्थिती बरोबर तू मिक्स होणं गरजेचं आहे ना, की तू परिस्थितीला माझं असं होतं नाही. सो विजू मामा मिक्स झाले, भरत सर मिक्स झाले, मग आता आमची पिढी, जी पुढची पिढी आली, अमय वाघ आलाय, किंवा आता ओंकार भोजने ही एक पिढी आलेली आहे, तर आम्ही आता तिसऱ्या पिढीकडे जात चाललोय ना, तर आम्ही यांच्याबरोबर राहायला पाहिजे. मी ओंकार भोजने गौरव मोरे यांच्यापेक्षा किती सॉलिड आहे हे महत्वाचं नाहीच आहे, कारण ते कंपॅरिझन नाही, किंवा मी अमय वाघ पेक्षा काय करतो, नाही मी भरत जाधव माझ्यापेक्षा काय, नाही, प्रत्येक जण आपापल्या स्ट्रेंथने आहे. बरोबर आहे. जिथे ओंकार भोजने पाहिजे तिथे ओंकार भोजने, जिथे गौरव पाहिजे तिथे गौरव, जिथे अमय वाघ पाहिजे तिथे अमय वाघ, जिथे सिद्धार्थ जाधव पाहिजे तिथे सिद्धार्थ जाधव पाहिजे. हे तू जाऊन ओंकार भोजनेच्या सीटवर नाही बसू शकत, बरोबर, किंवा ते तुमची प्लेसमेंट आहे ती तुम्ही ऍक्सेप्ट करणं गरजेचं, स्वीकारणं ना, खरंय स्वीकारणं गरजेचं आहे. आणि ते भरत सरांनी शिकवलं होतं की तुम्ही क्षणभर विश्रांती नावाच्या सिनेमात त्यांनी एका केअरटेकरचं काम केलेलं, आणि त्यांना विचारलेला रोल होता हेमंत डोमेचा, 4 मित्रांमधला. ते बोलले नाही मला हे कॅरेक्टर करायचंय, पण तेव्हा ते सुपरस्टार आणि त्या दोन तरी बोलले मी हे कॅरेक्टर, तुम्ही चूज करणं गरजेचं आहे. ऍक्टर म्हणून हा खूप ट्रिकी डिसिजन असतो. आता मी हिरो नाही, हिरो म्हणजे येऊन परफॉर्म करणं, हिरोईन बरोबर नाचणं, फायटिंग करणं नाही, हिरो म्हणजे चांगलं काम करणं. ग्रेट भाई, माझ्याकडे बेस्ट ऍक्टरचे अवॉर्ड कमी असतील, पण सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर, बेस्ट ऍक्टिंग इन निगेटिव्ह रोल, लक्षवेधी अभिनेता हे आहेत की. येस, तुला पाठ थोपटली गेली पाहिजे ना, बरोबर, ती बेस्ट ऍक्टर थोपटू दे किंवा बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर थोपटू दे, अप्रिसिएशन आहे ना कामाचं, किंवा यार तू काय काम करतोय झालं ना, बरोबर आहे. आज स्टुडिओमध्ये येताना तुमच्या कलिगने काही 4-5 लोकांनी टाळ्या वाजवल्या असतील, पण त्या माझ्यासाठी आवडलं, अरे काय अप्रिशिएशन आहे, काय आपला सिद्धार्थ, ही गोष्ट खूप महत्वाची असते, बरोबर आहे. पण शिफ्टिंग होणं आणि तुम्हाला कळणं की भाई शिफ्ट व्हायला पाहिजे आता, हे गरजेचं आहे. सगळ्यात जास्त आम्हाला सध्या आवडतंय तुझं की तू जे करतोयस ते खूप छान करतोयस, आणि आम्हाला बघायला तुला कायमच मजा येते. म्हणजे ढोलकी मधलं जो कॅरेक्टर असो ते सुद्धा काय भारी होतं, आणि असे सगळे कॅरेक्टर्स, मग तुझ्या त्या आया वेगळ्या सगळ्या, पण सगळ्या आया अशा प्रेम करतात ना, माझंच पोरग, मला काय माहिती, आईच्या रोल करणारे ऍक्ट्रेस आणि लहान मुलं यांच्यावर माझं असं, म्हणजे ते अवतार सिनेमात नाही काय, ते डायनोसॉरला ते शेंडी लावतात आणि ते लगेच हिंग होतं आणि लगेच ते उडायला लागतात, त्या लेवलचं कनेक्शन होतं रे. अच्छा, तो अवतार पिक्चर मध्ये नाही का ते उडणारे ड्रॅगन असतात, ते शेंडी लावून त्यांचं कनेक्शन झालं की ते त्यांची गट्टीच होते ना, तसं माझं होतं. लहान पोरं आली ना की त्यांच्यावर पहिल्या सीनलाच मी कनेक्ट होतो. आणि जेव्हा आईचा रोल करणार, जसं प्रियाताईंनी लग्न कल्लोळ मध्ये माझं काम केलं, तर त्यांच्यावर मी खूप काम नाही केलं, पण माझं कनेक्शन त्यांच्यावर की आहे, तर ते होतच म्हणजे. आणि त्या पण पोरासारख्या परफॉर्म कर, म्हणजे आपल्या मुलगासारखं ते ट्रीट करतात. सो म्हणजे हेच बघून आम्हाला फार छान वाटत असतं. आणि बघायला गेलं तर आईचा विषय निघाला, बा बहू बेबीचा पण विषय निघेल. बा बहू बेबी तुझ्यापर्यंत कसं आलं होतं? काय माहिती कसं आलं, मला आता आठवत नाही बा बहू बेबीचं, पण मला असं विचारलं रे, आणि तेव्हा मला काय म्हणतात ते पहिलं ना,
नाही मध्ये होतं. जागो मोहन प्यारे नाटक चालू असताना होतं. अच्छा. आणि भाई मला परडे म्हणजे बरं तो जो हिंदीचा परडे म्हणजे मला 250 रुपये नाईट पाहिजे लोच्याची. ओके. जागो मोहन प्यारेला तर सुरुवातीच्या प्रयोग आम्ही नाईट घेत नव्हतो, कारण आम्ही मित्रांनी केलेला प्रयोग. आणि ते तो जो ईपी होता ना, ईपी तो नंतर मित्र झाला माझा, कारण मी काम चांगलं करायला लागलो ना, की मित्र होतात ना. तो म्हणाला की तू जर गाडीने उतरला असतास ना तर तुझा परडे एक माझा ठरला होता, पण मी स्टुडिओच्या बाहेरून तुला रिक्षातून उतरताना पाहिलं ना तेव्हा तुझे खूप पैसे कमी झाले होते, असं त्याने मला नंतर सांगितलं. पण त्यामुळे मला चांगलं काम करता आलं सगळ्या लोकांबरोबर. आणि त्यामुळे मी एक फिल्म केली आउटसोर्स नावाची. अच्छा. इंग्लिश फिल्म केली. त्यात एक मी छोटासा गोळेवाल्याचा रोल केलाय. तिथे कुठेतरी ऑडिशनच्या वेळेला ते एक मॅम होता, त्यांनी मला तो रोल दिला होता की तर मी छोटासा गोळेवाला आहे आउटसोर्स नावाच्या फिल्म मध्ये. बऱ्याच लोकांना हे सुद्धा माहिती नसेल की मिथुन दान सोबत सिद्धार्थ जाधवने एक बंगाली चित्रपट सुद्धा केलेला. त्याचं सगळे श्रेय महेश मांजरेकर सरांना जातो. अच्छा. कारण तो बंगाली सिनेमा आहे आम्ही सुभाष बोलची, आणि तो मी शिवाजीराजे भोसले बोलतोय तर बंगाली रिमेक आहे. आणि माझं जे कॅरेक्टर होतं उस्मान पारकर, ते मी उस्मान मोंडेल नावाने त्या सिनेमात केलं. मी बोललोय. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. वाढते खाली पर बॉईजपूर आम्ही देखीची फर्स्ट क्लास बंगलो, असं काय बोललोय. असं झालंय का सिद्धार्थच्या लाईफ मध्ये त्याने फक्त काम केलं, एन्जॉय केलंच नाही? एन्जॉय म्हणजे माझं कामच एन्जॉय करतो ना मी. अच्छा. मला ह्या सगळ्या शहरांमध्ये मी जे फिरलोय ते माझ्या नाटकामुळेच फिरलोय. लोच्या झाले अख्खे महाराष्ट्रावर प्रयोग केले, पंढरपूर पासून सगळ्या कुठे गेलोय भाई, नागपूर विपूर दाद्या. हो यार, आणि ते नाटकामुळे शक्य झालं. त्यामुळे प्रत्येक शहरातलं नाट्यगृह छोटं मोठं पंखे लावले, एसी लावले, हे सगळं. आणि आता तर ती चळवळ पण सुरू झाली की प्रत्येक शहरातलं नाट्यगृह हे आणखीन छान सुंदर असायला नाही करतायत ते. जेव्हा कालिदास बघितलंस तू? आता नाही, रिसेंटली नाही. कमाल केलं. पण तुला माहिती त्यातली एक आठवण आहे कालिदासची. काय? आमचा प्रयोग संपल्यावर ना ते बाहेर जे आहेत ना सगळ्यांचे फोटो दिला आधी आहे, तिकडे छोटे कॅन्टीन आहे, तिकडे रात्रीच्या ना दोन आजी ना जेवण द्यायचे आम्हाला नाटकाला. त्या स्वतः वाढायच्या वगैरे आम्हाला. अरे वा. अरे ते, आणि मला वाटतं घरचं जेवण असायचं, मेसचं जेवण पण त्यांचं. अच्छा, त्यांच्याकडे. त्या अंड्यासाठी 1-2 रुपये जास्त घ्यायची. बालगंधर्वला जोशी नावाचे एक ग्रस्त आहे, ते आम्हाला नाटक संपल्यावर जेवण द्यायचे तिकडे. ही म्हणजे नाटक करण्यासाठी, नाटकवाल्यांना जपण्यासाठी खूप लोक आहेत आजूबाजूला. ही लोक अजूनही आहेत बघा, नाव अजूनही माहिती आहे त्यांची. काका कसे आहेत, बरे आहेत ना. एक संजय नावाचा कोथरूडला प्रयोग संपला की ते जेवण द्यायचा. ही जी मंडळी होती ना, ही हेच आमचं आयुष्य. बरोबर. नाटकाचे आपण असं म्हणू शकतो की 100% प्रेक्षक जे आहे ते लॉक्ड असायचे कायम, आणि ते येणार, ते बघणार, ते जाणार, ते त्यांच्या मुलांना ते संस्कार घडवणार, ते जाणार, बघणार. पण हेच संस्कार चित्रपटाबाबतीत मराठीत मला असं वाटतं की आई वडील करत नाही, किंवा मग मुलांमध्येच ते नसतं, किंवा काय होतं नेमकी की प्रेक्षक जे आहे ते मराठी चित्रपटासाठी इतके आग्रही नसतात. म्हणजे बघायला जातात, फुल होतात, पण मग इतके पण फुल होत नाहीत की शो वाढवतील सिनेमागृह. असं नाही की मायबाप रसिक प्रेक्षक मराठी सिनेमा बघायला जात नाही. नाही तर वेळ बघितला नसता, झिम्मा बघितला नसता, किंवा बाई पण भारी देवा बघितला नसता. कोणी लोक जात आहेत की दाद्या पिक्चर बघा जात आहेत. मला हेच म्हणायचंय, क्वालिटी प्रोडक्ट बघायला जातात. क्वालिटी म्हणजे काय, त्याला पण तुम्ही का कुठल्या भाषेत तोडणार तुम्हाला? काय क्वालिटी? कॉन्टेंट मराठी सिनेमा तर साधा समजा पलीकडे जाणारा कॉन्टेंट देतो. प्रत्येक सिनेमा लोक बघायला जातात, आपापल्या पद्धतीने बघायला जातात. त्यामुळे हे ना की त्यांना म्हणजे आता नाही, मला खूप वर्षापासून हा पिक्चर हे विचारतच आहे. म्हणजे मी जत्राच्या वेळेला थेट भारत माता गेट तुटताना पाहिलंय, ब्लॅक होताना पाहिलंय दे धक्का. मराठी सिनेमे धोधो चालतात. आता रिसेंटली बाई पण भारी देवा, मी ज्या जिमला जातो तो एका थिएटरच्या वरतीच जिम आहे. ओके. सगळ्या बायका गॉगल बिगल लावून पिक्चर बघायला जातात. लोक जातात, लोकांना आवडलं की लोक जाणार. बरोबर. आणि लोक असं नाही की आपले थिएटर ओस पडतायत, असं नाहीये. लोक जातात, त्यांची संख्या हळूहळू वाढेल की. बरोबर. तुम्ही हळूहळू लोक जातात की नाही? जातात. सिनेमा नाही तर मग चाललेत, म्हणजे कोणच गेलो नाही, सिनेमा चालले नसते, कोणी केलं नसतं. बरोबर. तर हे जे ना त्यांना थिएटर मिळत नाही, त्यांना शोज मिळत नाही, हा प्रश्न विचारलाच नाही गेला पाहिजे.
आपला सिनेमा आणखी कसा पोहोचेल त्यासाठी मी रेडिओ सिटी मध्ये आलो की भाई बरोबर रेडिओ सिटीचा रीच हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. बरोबर. तर मी इथे बोललेली एक गोष्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाते, पण तो रीच आहे ना. बरोबर. मला जेवढं रीच करताय लोक जातील, त्यांना आवडलं तर परत जातील, नाही आवडलं तर नाही जाणार. बरोबर आहे. तर ते हा प्रश्नच मी कलाकार म्हणून मला आवडतं की लोकांनी जावं, ते जाण्यासाठी प्रयत्न करू शकतो. पण मग ते थिएटर, प्राईम टाइम, हे सगळं निर्माता, डिस्ट्रीब्युटर ह्याचं उत्तर तुला जास्त पद्धतीने देऊ शकतो. कारण त्यांना ते सगळ्या गोष्टी थोकताय माहिती असतात. मी नट म्हणून सिनेमा पोहोचवू शकतो. कुठे आणखी कुठे देऊया, आणखी काय सांगूया, सिनेमाबद्दल काय बोलूया. कारण अल्टिमेटली कुठलाही प्रोड्युसर चला आज वाईट सिनेमा करूया असं थोडी करतो. बरोबर आहे. तो पण सकाळी 6 वाजता उठून 7च्या शिफ्टला रोल करतो, ते टेक्निशियन असतात. बरोबर आहे. भले त्याचं बजेट कमी असेल पण तो काम मनापासून करतो. सो ते एफर्ट्स खूप महत्वाचे असतात यार, आणि ते एफर्ट्स त्या एफर्टला सलाम असतो. माझ्या परिसर प्रेक्षकांना 100% हक्क आहे. कारण ते तिकीट काढतात तेव्हा आम्हाला आवडलं दोन्ही गोष्टी होऊ शकतात. बरोबर आहे. पण त्यांनी जाण्यासाठी मी आवाहन करू शकतो ना, गेली तर ठीक आहे, नाही तर पुढचा पिक्चर, हा नाही ओके पुढच्या पिक्चरला जाऊ. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायला हवं, अपडेट राहायला हवं मराठी सिनेमाबद्दल, आणि जेवढं शक्य होईल तेवढं पाहायला हवं असं मला वाटतं. चांगला वाईट म्हणजे असे किती, आता मी नाव नाही घेतो, असे कितीतरी कलाकार आहेत जे जातात थिएटरमध्ये, बघतात आणि फोन करतात. हा भाई हा खूप जातात लोक. मी शूटिंग करत होतो, माझं राहिलं होतं, तर मी आल्यानंतर डायरेक्ट प्लाझाला तो एकदा येऊन तर वाघ पण बघितला, झिम्मा 2 पण बघितला. जसे जसे बघायला मिळतात ते सिनेमे पाहायचे असतात. तुम्हाला तुमच्या पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. प्लाझाला जाऊ, प्लाझा आपला मल्टिप्लेक्स प्लाझा भाई आपलं, म्हणजे तिथून मला सगळे रिॲक्शन मिळतात. ग्रेट. आणि मग ह्या सगळ्या गप्पा अशाच मी तर म्हणतो अविरत सुरू राहतील, कधीच संपणार नाही. जर संपवायच्या ठरवल्या तरी पण मला खूप बरं वाटतं मुंबईच्या स्टुडिओमध्ये, रेडिओ सिटीच्या स्टुडिओमध्ये येऊन मी खूप गप्पा मारतोय, खूप छान छान गप्पा मारतोय. पण खूप कमी वेळा मी ह्या स्टुडिओत आलोय, नाही तर मी पुण्यात किंवा नाशिकच्या स्टुडिओत जातो. मी सिम्बाच्या वेळेला मला इथे वेलकम केलं गेलं होतं. बरोबर. सो पुन्हा या स्टुडिओमध्ये येऊन मला वाटतं मला सिम्बा ही माझ्या आयुष्यातली एक वेगळी सुरुवात होती. 2024 मध्ये खूप छान छान पिक्चर तुला पाहायला मिळतील माझे, खूप वेगळ्या पद्धतीचे. ते पण माझ्यासाठी खूप महत्वाचं. म्हणजे ह्या रेडिओ सिटीमध्ये, ह्या स्टुडिओमध्ये येणं आणि गप्पा मारणं, तुझ्यावर दाद्या मजा आली गप्पा मारून. खरं थँक्यू बाई, कडक एक नंबर. थँक्यू सो मच फॉर कमिंग टू आवर स्टुडिओज. आणि खूप छान वाटलं त्याची गप्पा मारून. आणि आपण पुन्हा एकदा भेटूयात. कसं काय रील आहे ते. थँक्यू. रेडिओ सिटी.